राज्यातील कॉन्ट्रॅक्टर 25 ते 27 हजार कोटींच्या देयकांच्या प्रतीक्षेत असून 1 मार्चपासून विकास कामे बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे। सरकारने तातडीने देयके न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे। राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि कामगारांवर मोठे संकट येऊ शकते, कारण 25 ते 27 हजार कोटींची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत। या देयकांच्या लांबणीमुळे कामगारांच्या पगारांसाठी आणि ठेकेदारांच्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कॉन्ट्रॅक्टर आक्रमक झाले असून 1 मार्चपासून सर्व विकास कामे थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर्स असोसिएशनने या प्रलंबित देयकांसाठी आवाज उठवला आहे। त्याचबरोबर त्यांनी शासनाला चेतावणी दिली आहे की यावर त्वरित कार्यवाही केली गेली नाही तर 1 मार्चपासून कामे बंद ठेवली जातील। याच संदर्भात अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध कॉन्ट्रॅक्टर आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर केले आहे। यासाठी सरकारने तातडीने 70% देयके या महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित केली नाहीत तर कॉन्ट्रॅक्टर संघटना आंदोलन सुरू करणार आहेत। यामुळे शासनावर दबाव निर्माण होईल आणि योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होईल। आज विदर्भ कंत्राटदार संघटनेच्या वतीने आणि अकोला जिल्हा संघ, वाशिम आणि बुलढाणा कंत्राटदार संघटनेच्या वतीने आम्ही सर्कल ऑफिस इथे देयकाच्यासाठी आंदोलन करीत आहे आणि देयके न मिळाल्यास आम्ही पुढचा टप्पा आमच्या मशिनरीज आणि सगळे कंत्राटदार कामे बंद करून आम्ही सगळ्या ऑफिसेसला आंदोलन करून लावण्याच्या स्थितीमध्ये आहे। एक तर आम्हाला पैसे द्या किंवा मग आमचे एक तर हराशी सरकारनं सरकारची करून घ्यावं किंवा आमची हराशी करावी, या दोन्ही याच्यात आम्ही तयार आहे। गव्हर्नमेंटनं आम्हाला त्याचं उत्तर द्यावं।